व्हॉइस ऑफ मीडिया कोपरगाव कार्यकारिणीच्या सदस्यांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न। आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया व आत्मा मालिक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव कार्यकारिणीच्या सर्व पत्रकार सदस्यांचे आरोग्य तपासणी शिबिर कोपरगाव शिर्डी महामार्गालगत असलेल्या आत्मा मालिक हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आले होते। शिबिराचा शुभारंभ श्री गणेशाचे व गुरुदेव जंगली महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने करण्यात आले। त्यानंतर हॉस्पिटलचे सीईओ डॉक्टर नितीन पाटील साहेब व मॅनेजर सुनील पोकळे साहेब यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधत आत्मा मालिक हॉस्पिटल रुग्णांसाठी राबवत असलेल्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती यावेळी दिली आहे। त्यानंतर सहभागी झालेल्या पत्रकार सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली। पत्रकार बांधवांसाठी राबविण्यात आलेल्या शिबिरासाठी ओम गुरुदेव आत्मा मालिक ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी साहेब, कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी साहेब, कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे साहेब तसेच व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य कार्यकारिणी सदस्य कुमार कडलक, महिला प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडी, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष गोरक्ष मदणे, नाशिक जिल्हाध्यक्ष किरण ठाकरे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजेंद्र गागरे, येवला तालुका अध्यक्ष शफीक इनामदार, कोपरगाव तालुका अध्यक्ष प्रशांत टेके पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर तानाजी लामखडे मामा रवंदेकर, तालुका उपाध्यक्ष सुमित दरेकर, खजिनदार नामदेव कोळपे, संघटक अप्पासाहेब रहाणे, सहसंघटक प्रल्हाद मेहरे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते। हॉस्पिटलच्या वतीने उपस्थित आलेल्या मान्यवरांना चहा व अल्पोपहार सुंदर व्यवस्था करण्यात आली होती। त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। अंतर्गत त्याच्यावर उपचार करू शकतो। ट्रस्टचा उद्देश काय आहे म्हणजे गुरुदेवांचा उद्देश आणि मान्य अध्यक्ष साहेबांचा उद्देश काय आहे का सर्वसामान्य रुग्णाला कोणत्याही परिस्थितीमध्ये एकदम चांगली सेवा देणं। बरोबर, ना फाना तोटा तत्वावर हॉस्पिटल चालवलं जाते। त्यामुळे इथं सर्वांना फक्त उपचारापासून कोणी वंचित राहायला नको हा उद्देश आहे। गुरुदेवांनी या उद्देशानेच हे हॉस्पिटल एकदम म्हणजे ट्रस्टकडे स्वतः ट्रस्ट चालवते की उपचार सर्वांना गरजू रुग्णांना उपचार मिळावेत हा महत्वाचा उद्देश आहे। त्याच्यामुळे तुम्ही कधीही कोणत्याही क्षणी 24 तासात गरज पडेल तेव्हा कधी फोन करा आणि सांगा की असा पेशंट आहे। आमच्याकडे 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा आहे। आपण जवळपास मोफत जरी म्हटलं तरी चालेल, अगदी अल्प दरामध्ये आपण ॲम्ब्युलन्स। नाशिक लोकशाही न्यूज साठी समाजभूषण डॉक्टर तानाजी मामा लामखडे रवंदेकर, अहिल्यानगर।